वळूया पुढच्या परफॉर्मन्सकडे आपल्या नाट्यस्पंदनचा. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो नाट्यस्पंदनची हॅलो हॅलो अतिशय गाजलेली कलाकृती होती हॅलो आनंदओरी. हॅलो माईक चेक. हॅलो आनंदओरी ही नाट्यस्पंदनची ओळख म्हणता येईल अशी एक अतिशय गाजलेली कलाकृती. त्याचं सादरीकरण केलं होतं आपल्या मिलिंद पोद्दार यांनी. त्यानंतर आज ते पहिल्यांदाच एक मोनोलॉग घेऊन आपल्यासमोर येत आहेत. अतिशय गाजलेलं नाटक रायगडाला जेव्हा जाग येते त्यातील संभाजीचा एक मोनोलॉग सादर करणार आहेत मिलिंद पोद्दार. हॅलो 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 हॅलो. रायगडाला जेव्हा जाग येते याच्यातला संभाजीचा एक मोनोलॉग आहे. ॲक्च्युली मोनोलॉगपेक्षा तो एक छोटासा संवाद आहे. रायगडाला जेव्हा जाग येते बहुतेकांना माहिती आहे की हे नाटक जे होतं शिवाजी आणि संभाजीमधलं जे नातं होतं वडील आणि मुलगा त्याच्यातले जे काही भावबंध होते ते हे नाटकामध्ये दाखवण्यात आले होते. तर त्याच्यातला संभाजीच्या खूप साऱ्या चुकीच्या वर्तनाला कंटाळून जेव्हा शिवाजीने त्याला सज्जनगडावर जाऊन राहण्याची आज्ञा केली आणि संभाजीला वाटत होतं की हे त्याच्यासाठी प्रायश्चित्त नाही आहे तर ही त्याला दिलेली सजा आहे. त्याच्यानंतरचा त्याचा आणि येसुबाईचा जो संवाद आहे तो मी आपल्यासमोर सादर करणार आहे. आरोही माझी मुलगी ती मला येसुबाईचे जे संवाद आहेत त्यासाठी मला ती रेफरन्स पॉईंट म्हणून आणि ते संवाद तिचे जे डायलॉग आहेत ते ती म्हणणार आहे आणि मी संभाजी सादर करतो. अष्टग्रहांचीच खचित आपल्यावर वक्रदृष्टी झाली. एरवी इतक्या सरळ गोष्टीत आपल्याला वाकुडेपणा का दिसावा? खरं बोललात. अष्टग्रहांचीच आमच्यावर गैरमर्जी झाली. पण आज नव्हे, आमच्या जन्मापासूनच जन्मदात्री आई आम्हाला पाळण्यातच टाकून गेली. थोरल्या मासाहेबांची पाखर आम्हाला जाण येण्यापूर्वीच तुटून पडली. आणि आबासाहेब त्यांची तर जन्मापासूनच आमच्यावर गैरमर्जी. असं का बोलता आपण? महाराजांची आपल्यावर माया नाही असा का समज करून घेतला आहे? समज? हा पण आमचा एक समज मान. युवराजनी, तुम्ही थोरा मोठ्यांच्या घरी जन्मलात. आई वडिलांच्या मांडीवर मोठ्या लाडात वाढलात. आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून रायगडावर आजवर मोठ्या थाटामाटात वावरलात. आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही कळायची. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे तो फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला धाक. आमच्या मनावर कोरली आहे त्यांच्या ओठावरली सुन्न जरब. आमच्या पोटात अजून कालवत त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची नुसती याद जरी आली तरी रक्त चळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटात आतडी तटा तटा तुटू लागतं. एक 8 वर्षाचा कोवळा पूर महाराजांच्या मागोमाग रानावनातून उन्हातानातून दिवस रात्र पळताना आम्हाला आमच्या डोळ्यासमोर अजूनही स्पष्ट दिसतो आहे. अंगात ज्वर भरला, पायाला टर्टरून फोड आले तरी हूं की चू नाही. अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत सुरू झालं. निराजी पंत सल्ला देतात, महाराज इथून सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथेच मागे सोडून दौड करायला हवी. आत माझघरात ग्लानीने तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि तसा धावत धडपडत बाहेर पडतो आणि महाराजांच्या मारून दीनवाण्या मुद्रेने हंबळला पडतो. आबासाहेब, आबासाहेब, तुम्ही आम्हाला एकटे सोडून तर नाही ना जाणार?
त्याच्या कोवळ्या हातांची मिठी ते आपल्या पोलादी बोटांनी सोडवतात आणि माझघराकडे बोट दाखवतात. कोवळ्या मनावर ब्रह्मांड कोसळलं. शेकडो कोसांची पायपीट विना तक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरीवरून माझघरात जाई तो पांगळे होता. त्या रात्री आबासाहेब निघून जातात, न भेटता न बोलता. युवराजनी एकच सवाल पुसतो, आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर आपण आमची संभावना कशी केली असती? स्वारींच्या मनचं दुःख आम्हाला समजतं, पण आपण असा विचार करावा की महाराज छत्रपती आहेत. आपण आम्हाला हाच सल्ला देणार आहात ना? हे पश्चात शहाणपणाचे बोल आम्हीच आमच्या दुखऱ्या मनाला कैकदा सुनावले आहेत, पण समजूत पटत नाही. आत खोलवर कुठेतरी तडा गेलाय, तो सांधत नाही. बोलू नये ते बरंच आम्ही बोलून गेलो, पण यानंतर महाराजांच्या मायेच्या गोष्टी तुम्ही आम्हाला पुसत जाऊ नका. कदाचित आम्हीच चुकत असू, कदाचित कुसूर कोणाचाच नसेल, कदाचित आम्ही आबासाहेबांच्या पोटी जन्म घेतला इथेच कसूर झाला असेल. आम्ही आमच्या जन्माचे मालिक असतो तर झोपडीताल जन्म देखील आम्ही खुशीने पसंत केला असतो. मग साऱ्या दुनियेबरोबर आम्ही सुद्धा महाराजांचे भक्त झालो असतो आणि मग दिलखुलासपणे आम्ही देखील महाराजांच्या पराक्रमाची गाथाच गायली असती. आज आणि दिलखुलासपणे आम्ही सुद्धा महाराजांच्या शौर्याची गाथाच गायली असते. मग आमच्या तोटक्या पराक्रमानं देखील आमच्या झोपडीतल्या माता पित्यांना आसमान ठेंगणं झालं असतं. निदान घडोघडी महाराजांची थोरवी अशी येता जाता कुणी आम्हाला हिणवून सांगितली नसती. पदोपदी आमच्याच खुजेपणाचे चटके सगळे सोयऱ्यांनी तरी आम्हाला दिले नसते. आज आमच्या मागे हेलावतो आहे प्रचंड महासागर आणि आम्ही गुदमरतोय तळाश कोपऱ्यात, अवघ्या चुळकाभर पाण्यात. बस आम्ही ठरविला तोच विचार योग्य आहे. रायगडाच्या या कारावासातून आम्हाला बाहेर पडायलाच हवं. छान परफॉर्मन्स. 16व्या 17व्या शतकातून मिलिंद पुढे यायला तयारच नाहीये. आधी कान्होबाचा रोल केला, आता संभाजींचा रोल करतोय. ठीक आहे, तिथेही रमला तरी हरकत नाही. यातून एखादं छानसं नाटक पुढे येईल अशी अपेक्षा आहे.